नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. माझी मीडिया ट्रायल सध्या सुरू आहे. कोण म्हणाल? धनंजय मुंडे. मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे. कोण म्हणाल? धनंजय मुंडे. माझा वाल्मिक कराडशी कोणताही आर्थिक व्यवहार नाही. कोण म्हणाल? धनंजय मुंडे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुणाच्या माध्यमातून जनतेला सांगितल्यात? अर्थातच माध्यमांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून. मग आज एवढं मीडियावर भडकायला काय झालं? कारण ज्यावेळी हे प्रकरण विधानसभेमध्ये वाजवलं गेलं, गाजवलं गेलं, त्यावेळी तर तुम्ही मीडियाला टाळत होतात. प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर असं म्हणत होतात. आता त्यावेळी तर तुम्ही प्रश्नांना बगल दिलीत, पण आता जसजसं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी एक एक करत डिटेक्ट व्हायला लागले, तेव्हा मात्र तुम्ही मीडियाला टाळायला लागलात. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनला होतात, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवली, तेव्हा कोण होता? मीडियाच ना. त्यानंतर तुम्ही विधान परिषदेवर आमदार झालात, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवणारा मीडियाच होता ना. त्यानंतर तुम्ही विरोधी पक्षनेते झालात, ही बातमी मीडियापर्यंत पोहोचवणारा कोण होता? मीडियाच ना. नंतर तुम्ही कृषी मंत्री झालात, ही बातमी मीडियापर्यंत पोहोचवणारे कोण होते? मीडियाच ना. बीडचे पालकमंत्री झालात, ही बातमी मीडियापर्यंत पोहोचवणारे आणि मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणारे कोण होता? मीडियाच ना. तेव्हा मात्र तुम्हाला मीडिया उत्तम वाटत होता. तुमची शैली, वक्तृत्व शैली, बोलण्याची पद्धत, स्टाईल, भाषण, ही सगळी उन्हात तानात पावसात ज्या मीडियाने कव्हर करून जनतेला दाखवली, तो कोण होता? मीडियाच ना. या सगळ्या बातम्या मीडियानेच दाखवल्या होत्या, तेव्हा तुम्हाला मीडिया हवा हवासा वाटत होता का? तर तुमच्याबद्दल बरं, चांगलं, उत्तम छापून पण यायचं आणि लोकांना दिसून पण यायचं. पण ज्या वेळी तुमच्या विषयी काही वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या, तेव्हा त्या मीडियाला दाखवताना मग मात्र तुम्ही मीडियावर आगपाकड करायला लागलात. मधल्या सगळ्या गोष्टी जाऊ देत, त्या तुमच्या वैयक्तिक आहेत, त्याविषयी काहीच बोलायचं नाही. ज्यावेळी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, तेव्हापासून तुमच्याशी काही ना काहीतरी कनेक्शन कुणाच्या तरी माध्यमातून जोडलं जाऊ लागलं. तुमच्याच बीड जिल्ह्यातले आमदार आष्टीचे सुरेश धस, तुमच्याच बीड जिल्ह्यातील आमदार माजलगावचे प्रकाश सोळुंके, तुमच्याच बीड जिल्ह्यातील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, तुमच्याच जिल्ह्यातल्या केजच्या आमदार नमिता मुंदडा, आणि आधी मधी तुम्ही ज्यांची भेट घ्यायला जात होतात किंवा तुमची भेट झाली होती, मराठा आंदोलक मनोज जरांगे, या सगळ्यांनी जेव्हा या प्रकरणी आवाज उठवायला सुरुवात केली, तेव्हा मात्र तुम्ही मीडियाला टाळायला लागलात. मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना टाळाटाळ करू लागलात. आणि मग या सगळ्यांनी जेव्हा तुमच्या अत्यंत जवळचे, अत्यंत निकटचे, अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले तुमचे मित्र, अर्थात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोकाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड, याचं नाव जेव्हा या प्रकरणात समोर आलं, तेव्हा तुम्ही म्हणताय की माझा आणि त्यांच्याशी
आर्थिक व्यवहाराचा काही संबंध नाही. माझी मीडिया ट्रायल केली जातीये. मला पक्षातून आणि महायुतीतल्याच आमदारांकडून या ठिकाणी टार्गेट केलं जातंय. का? मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे. तुमच्या नावातच अर्जुन आहे. तुमचं धनंजय नाव तेच अर्जुन. मग तुम्ही अर्जुन आहात हे पहिल्यापासूनच माहिती आहे. मग द्रोणाचार्यांनी ज्या अर्जुनाला शिकवलं होतं असंगाशी संग, प्राणाशी गाठ, मग तुम्ही का नाही ते पाळलं तत्व? कशाला असंगाशी संग केलात? वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे, मी मान्य करतो, असं तुम्हीच कितीदा तरी मीडियाला सांगितलेलं आहे. ज्यावेळी वाल्मिक कराडचं खंडणीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा नाव आलं त्यावेळी देखील तुम्ही हे मान्य केलं होतं की हो, वाल्मिक कराड माझ्या जवळचे. जसा वाल्मिक कराडचा पाय खोलात जाऊ लागला तस तसं तुम्ही त्याच्यापासून फारकत घ्यायला लागलात. आणि मग तुमची स्टेटमेंट्स पहा, ती मीडियानेच दाखवली. काय? हे प्रकरण अत्यंत निंदनीय आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा द्या. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. ही तुमचीच वाक्य आहेत, मीडियाच्याच माध्यमातून जनतेला कळाली ना. मग साधा प्रश्न होता, याच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जातीये असा प्रश्न पत्रकारांकडून जेव्हा तुम्हाला विचारण्यात आला तेव्हा एवढी आखपाकड करायची गरज काय होती? काय म्हणालात तुम्ही? बघा, मला असे प्रश्न विचारू नका, याबाबत मी काहीही बोलणार नाही आणि यापुढे मला प्रश्न विचारू नका, त्यांची उत्तर मी देणार नाही. का? हात झटकले तुम्ही, लगेच हात झटकलेत तुम्ही. इतकंच नव्हे, तुम्ही तर मीडियावर घसरलात. एकेकाळी तुम्हाला हा मीडिया प्रिय कधी? जेव्हा तुमच्याबद्दलच्या सगळ्या चांगल्या गोष्टी मीडिया दाखवतं. तुमची भाषणं, तुमची वक्तृत्व शैली, तुमचं बोलणं, तुमची विधानसभेतली भाषणं, तुमची सभेतली भाषणं, तुमच्या प्रचाराच्या रॅली, हे सगळं मीडिया जेव्हा तुमच्याबद्दल दाखवतो तेव्हा मीडिया चांगला. आणि जेव्हा मीडिया तुमच्याच जवळच्या एखाद्या व्यक्तीचे हात बरबटलेले आहेत त्यांना ट्रीटमेंट दिली जातीये, वेगळी ट्रीटमेंट दिली जातीये कोठडीमध्ये, हे विचारल्यानंतर मात्र तुम्हाला मीडिया वाईट. हे काही समजलंच नाही. म्हणजे तुमचा त्यांच्याशी काही संबंध नाही असंच तुम्हाला आता म्हणायचंय का? कारण की यापूर्वी तुमचा आणि त्यांचा संबंध आहे हे तुम्ही मान्य केलेला आहे. एवढंच कशाला? तुमच्या चुलत बहीण राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री, विधान परिषदेच्या आमदार, स्वतः पंकजा मुंडे यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हे वाक्य सांगितलेलं आहे ना की धनुभाऊंचं पान वाल्मिक कराड याच्याशिवाय हलत नाही. म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला कुणी कळवलं होतं हे वाक्य? ऐकायचंय? लाव रे ते व्हिडिओ. ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. कुठे रे ते? माझे भाऊ धनु भाऊ, ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. कुठे रे ते? माझे भाऊ धनु भाऊ, ज्यांच्या जवळपास प्रत्येक व्यक्तीनं पाहिलाय. म्हणजे शिक्कामोर्तब झालं ना की वाल्मिक कराड आणि तुमचे काय संबंध आहेत ते? ज्यांच्याशिवाय धनु भाऊंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. याच वाल्मिक कराडांचं एक रील होतं मागच्या वर्षी.
त्याची पण तुम्हाला आठवण करून देतो. त्या रील मध्ये काय म्हणाले होते ते, मी जो कोणी आहे तो धनंजय मुंडेंमुळे आहे. कराड इंस्टाग्रामवर त्यांनी हा रील टाकलं होतं. मग काय संपत्ती पैसा अमुक तमुक सगळं काही तुमच्या आशीर्वादानं मला मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी तुमच्या उपकाराची जाणीव ठेवली. याचा अर्थ एकमेकांची तुमचे किती संबंध आहेत घनिष्ठ हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. पण अशाच घनिष्ठ मैत्रीतल्या एकाचे संबंध जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडले गेले असतील तर त्याचे संबंध ज्याच्याशी घनिष्ठ आहेत त्या व्यक्तीला हे प्रश्न करायला नको का? का करावे लागतात? नंबर एक, तुमचे हे घनिष्ठ मित्र त्यांचा या हत्या प्रकरणात मकोका म्हणून आरोपी म्हणून त्यांना आत घेतले गेले, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो. दुसरा, नंबर दोन, हे प्रकरण तुमच्या बीड जिल्ह्यातच घडलेलं आहे. तुम्ही त्याच बीड जिल्ह्याचे एकेकाळचे पालकमंत्री राहिला होतात. याच बीड जिल्ह्यानं तुम्हाला आता राजकारणात एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व बनवलेलं आहे. जनतेचे सवाल, जनतेचे प्रश्न पत्रकारांनी तुम्हाला येऊन विचारायचे नाहीत? सर्वसामान्य जनता तुम्हाला विचारू शकते का असे प्रश्न येऊन? पत्रकार आणि माध्यम म्हणजे तरी काय असतात? जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आणि तुमची उत्तरं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे पत्रकार. कारण की तुम्ही जी उत्तरं देता ती उत्तरं जनता ऐकत असते, कारण जनतेनं तुम्हाला ते प्रश्न विचारलेले असतात. हेच तर प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्ही काय म्हणताय की असे प्रश्न यापुढे मला विचारू नका, मी उत्तर देणार नाही म्हणून. मुंडे साहेब कुणाला गप करणार? उत्तर तर द्यावीच लागणार. उत्तर तुमची, प्रश्न जनतेचे, माध्यम आमचं आहे फक्त. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये केवळ एक नाव नाहीये, त्या नावासोबत अनेक नावं जोडली गेलेली आहेत. अनेक नाव. वाल्मिक कराड आणि तुमचे किती निकटचे संबंध आहेत ना, याचे वेगवेगळ्या आता कुंडल्या आणि जंत्र्या बाहेर पडत आहेत. आणखी एक धक्कादायक खुलासा मी प्रेक्षकांसमोर करतो, तो फार महत्वाचा आहे तो करणं. धक्कादायक खुलासा आहे. म्हणजे असं जर कोणी थेट एक्स वर पोस्ट केली कुणाबद्दल आणि कुणी, सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. कुणाबद्दल? बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याबद्दल. काय म्हणाले ते बघा, ऐका. काल रात्री 1:30 वाजता मध्यरात्री अजितदादा पवारांनी ज्यांच्यासोबत मीटिंग केली आणि ज्यांनी या मीटिंग नंतर 2000 वाळू तस्कर माफियांना नोटिसा बजावल्या ते जिल्हाधिकारी अविनाश पाठक. काय म्हणाले ते? अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत अविनाश पाठक यांच्यावर. जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराडचे फ्रंटमॅन म्हणून काम करतात. एवढा धक्कादायक आरोप भैया पाटील यांनी केलेला आहे. फ्रंटमॅन म्हणून काम करतात, वाल्मिक कराडचे फ्रंटमॅन. बीड जिल्हा प्रशासनाच्या सर्व किल्ल्या पाठक यांनीच त्याला दिलेल्या आहेत. म्हणजे बीड जिल्ह्याचं प्रशासन काय करायचं काय नाही करायचं, कुणाला काम द्यायचं कुणाला नाही द्यायचं, सगळी कंत्राट, टेंडर, बिडिंग सगळं काही बीड जिल्ह्याचं प्रशासन, त्याच्या किल्ल्या सगळ्या पाठकांनी त्याच्या हातात दिल्या आहेत. महसूल मधले सगळे घोटाळे पाठक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात केले आहेत. बघा, भैया पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी थेट एक्सपोज केलेली आहे. महसूल मधले सगळे घोटाळे पाठक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात केलेत. एक दिवस सुद्धा पाठक साहेबांची चौकशी झालेली नाही. इतकं करूनही पाठक साहेबांच्या पाठीमागे कोण आहे? धनंजय मुंडे पाठक साहेबांना वाचवतायत का? बीड जिल्हाधिकारी कुणाच्या हातचं खेळणं आहेत असा सवाल
भैया पाटील यांच्या या पोस्ट मधून विचारलेला आहे. आता बोला काय बोलायचं, कारण की हेच बीडचे जिल्हाधिकारी 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. कधी उपजिल्हाधिकारी, कधी पुरवठा अधिकारी, कधी निवासी उपजिल्हाधिकारी, कधी अपर जिल्हाधिकारी, कधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाचे सदस्य, विविध पद या व्यक्तीनं भूषवलेली आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी भूषवलेली आहेत, असं या ठिकाणी भैया पाटील यांनी एक्स वर पोस्ट करून म्हटलेलं आहे. आता याची चौकशी व्हायला पाहिजे. बीडच्या जिल्हाधिकारी कुणाच्या हातचं खेळणार? बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे वाचवत आहेत का? ते त्यांची चौकशी का करत नाहीत? महसूल मधले सगळे घोटाळे वाल्मिक कराडनं यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत असा जो आरोप केला गेला त्याची चौकशी करा. सगळ्या बीड जिल्हा प्रशासनाच्या किल्ल्या चाव्या या वाल्मिक कराडच्या हाती या पाठकांनी दिलेल्या आहेत असं म्हटलंय त्यांनी. इतकंच नव्हे तर हे वाल्मिक कराडचे फ्रंट मॅन म्हणून काम करतात असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. आता याची उत्तरं काय द्यायची? म्हणजे एवढे सगळे खुलासे वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत. दमानिया यांनी तर कच्चा चिट्टा काढला त्या वाल्मिक कराडचा, कच्चा चिट्टा काढला. 14 गुन्हे दाखल परळीतल्या एका पोलीस ठाण्यात. खुनाचा प्रयत्न काय म्हणजे नको आता बोलायला नको इतके. खंडणी, मारामारी, धमकी आणि एवढ्या सगळ्यात एका गुन्ह्यात म्हणजे तो तारीख पण मेन्शन त्यांनी केलेला आहे 3 जुलै 2024. या एका गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव होतं. विचारलं त्यांनी की काय झालं या नावाचं, चार्जशीट झाली का फाईल या केसची? तर त्यांनी उत्तर काय दिलंय? कराडवर झालं का? नाही. का नाही? तर त्यांना पुराव्याअभावी त्यांचं नावच याच्यातून वगळण्यात आलंय. प्रशांत महाजन पोलीस अधिकारी, SP अविनाश बारगळ हे त्यावेळी पोलीस अधिकारी आयओ म्हणून काम करत होते. पोलीस शुड बिहेव लाईक पोलीस. पोलिसांनी पोलिसांसारखंच वागलं पाहिजे. पण असं असताना देखील स्वतः SPंनी वाल्मिक कराड याला वाचवलं. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं निलंबन केलं. त्या अविनाश, त्या महाजन, प्रशांत महाजन दुसरीकडे बदली केली. म्हणजे वाल्मिक अण्णा असं नुसतं लिहिलंय. कोण अण्णा? त्याला काय आडनाव वगैरे आहे का नाही? म्हणजे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात चार्जशीट दाखल करायच्या आधीच दोषमुक्त केलं जातं. अशा किती गुन्ह्यात दोषमुक्त केलं असेल. त्यांच्याच वाल्मिक कराडच्याच एका वकिलाने असं म्हटलं होतं त्यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यातले 12 गुन्ह्यात ते दोषमुक्त आहेत, उरलेले 2 गुन्हे फक्त राजकीय आंदोलनांचे आहेत म्हणून. आता काय बोलणार? आता याच वाल्मिक कराडचा सगळा कच्चा चिट्टा दमानिया यांनी काढला. काल सुरेश धस यांनी आणखी एक प्रकरण बाहेर काढलं. महादेव दत्तू मुंडे, भोपला नावाचं गाव आहे परळीतलं, तिथले मूळ रहिवासी. व्यवसाय काय? दुधाचा धंदा, दूध घालत होते. आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून त्यांची हत्या झाली. हत्येची तारीख होती 22 ऑक्टोबर 2023. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येआधी बरोबर 14 महिन्यांपूर्वी. काय झालं? तहसील कार्यालयासमोर त्यांची हत्या झाली. गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राने वार. तपास सुरूच, अटक कुणालाही नाही. आणि काल धस यांनी तर स्पष्टच सांगितलं याच गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ते आता या वाल्मिक कराडच्या पोराबरोबर म्हणजे त्या सुशील कराड बरोबर बोंबलत फिरतात. या प्रकरणात काय झालं होतं तेही डिटेल्स आहेत. आज राजाभाऊ फड यांची प्रतिक्रिया देखील याच्यावर आलेली आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे जे महादेव दत्तू मुंडे हे जे प्रकरण आहे या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर दबाव टाकला होता. थेट त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. राजकारणात विरोधक म्हणून कोणीही माझ्या समोर उभा ठाकू नये ही मुंडेंची वृत्ती आहे असं राजाभाऊ फड यांनी म्हटलंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आरोपींना अटक न करता
राजाभाऊ फड यांना अटक करा, असा मुंडेंचा या ठिकाणी हा सगळा पोलिसांवर दबाव होता, असं राजाभाऊ फड यांनी म्हटलेलं आहे. मी एका पक्षाकडून लढू नये निवडणूक म्हणून हा माझ्यावर दबाव आणण्यात आला. परळीत केवळ हेच आणि हेच चालतं असंही त्यांनी म्हटलंय. खोट्या केसेस दाखल करायच्या, कुणाला तरी त्यात अडकवायचं किंवा मग मारून टाकायचं. समाजात दुसरा कुणीही राजकारणात माझ्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा दबाव आणला गेला, अशी प्रतिक्रिया राजाभाऊ फड यांनी माध्यमांना दिली आहे. आता काय बोलणार? याचा अर्थ एवढ्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एवढी प्रकरणं एक एक बाहेर पडतायत ना. आता चेतना कळसे एक वेगळंच प्रकरण आहे. ते प्रकरण देखील सुरेश धस हे आता धसाच लावतील, समोर आणतील. दमानियातर यांनी आज थेट मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्रच लिहिलंय. कारण की हे सगळं प्रकरण जे आहे एक्स्टॉर्शन पासून सुरू झालं, नंतर अट्रॉसिटी, नंतर मर्डर, नंतर ऑफिस प्रॉफिट इथपर्यंत येऊन पोहोचलं. एवढं सगळं त्यांनी जोडलंय आणि याची थेट त्यांनी अशी मागणी केलेली आहे. या मागणीला अनुसरून त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे जे प्रकरण आहे याची सुओ मोटो PIL करून दाखल करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. थेट त्यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिलं. म्हणजे हे जे सगळं चौकशीचा जे सगळा ससीमेरा जो चालू आहे ना, हा कुठेतरी भरकटताना दिसतोय, असा संशय त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. त्यांनी थेट धनंजय मुंडेंची ACB कडून चौकशी व्हायला पाहिजे, इलेक्शन कमिशननं देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि जे आरोपी ज्यांचे लाड पुरवले जात आहेत, मला बीडमध्ये नको, बीडच्या तुरुंगात नको, मला लातूरच्या तुरुंगात पाठवा, तिथं रवानगी करा, असे जे लाड पुरवले जातात, ते जे विष्णू चाटे त्या आरोपीचे हे जे काही सगळं चाललंय ना, तर या आरोपींना एक तर पुण्यातल्या एरवड्यात किंवा मुंबईच्या आर्थर रोडच्या जेलमध्ये टाका, तिथं हलवा, अशी मागणी देखील दमानिया यांनी केलेली आहे. म्हणजे थोडक्यात मुंडेंच्या या सगळ्या केसच्या संदर्भामध्ये त्यांनी या आरोपींविषयी देखील उल्लेख केलेला आहे आणि धनंजय मुंडेंचा देखील विशेष उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं तो विष्णू चाटे का बीडमधून त्याला लातूरच्या तुरुंगात जायचंय, तर त्या ठिकाणची जंत्री यादीच त्यांनी स्पष्टपणे इथं केलेली आहे, दाखवलेली आहे. काय म्हटलं त्यांनी स्पष्ट केलं. चॉईस ऑफ कस्टडी हा अधिकार कधीपासून कैद्यांना मिळायला लागला? चॉईस ऑफ कस्टडी म्हणजे तिथे अधिकारी त्यांच्याच जवळचे नातलगातले काही आहेत म्हणून त्या विष्णू चाटेंनी मागणी केलेली आहे. त्यांनी काही नावं देखील या ठिकाणी विशेषतः घेतलेली आहेत. म्हणजे हे एवढं सगळं प्रकरण कसं काय चालू आहे, काय म्हणजे याच्यात कुणाला काय, म्हणजे थेट त्यांनी सवालच केला की याची चौकशी किंवा जे काय आहे हे सगळं कोर्टानं मॉनिटरिंग करावं आणि या सगळ्या प्रकरणाचं विकेंडला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एक वीक रिपोर्ट हा सादर व्हायला पाहिजे, डेली वीक रिपोर्ट हा सादर व्हायला पाहिजे की नेमका तपास काय चाललाय. या संदर्भात त्यांनी वीकली रिपोर्ट हवा अशी मागणीच केलेली. शिवाय जो काल राजेश पाटील नावाचा तो पोलीस अधिकारी 29 नोव्हेंबरच्या त्या CCTV फुटेज मध्ये सर्वांसमक्ष आला, आपण पाहिलं त्याला, काल ते फुटेज माध्यमांसमोर आलं. ते फुटेज इतकं महत्वाचं आहे की याच दिवशी सुनील केमू शिंदे जे अवादा विन मिलचे सुपरवायझर म्हणून मस्साजोगला कामास होते, त्यांना खंडणीची धमकी देण्यात आली आणि त्याच्याच आधी 4 ते 5 तास म्हणजेच 11 ते 11:30च्या दरम्यान हे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, बालाजी तांदळे आणि हा राजेश पाटील जो काही त्याला नंतर त्याचं निलंबन करण्यात आलं PSI, हे सगळे त्या ठिकाणी केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालयावरील एका दुकानात एकत्र पाहायला मिळाले. सगळे आरोपी एका फ्रेम मध्ये शूटआउट झाले. सगळे कशासाठी गेले होते? गार्डन मध्ये फिरायला गेले होते काय? खंडणी संदर्भात चर्चा, खंडणी संदर्भात दिशा ठरवण्यात आली आणि मग विष्णू चाटेच्या मोबाईल वरून वाल्मिक कराडनं फोन केला. सुदर्शन घुले म्हणतोय तसं करा, नंतर हातपाय तोडील अशी धमकी दिली आणि 2 कोटी रुपयांची खंडणी परळी कार्यालयात येऊन जमा करा. हे एवढं सगळं
शिजलं ते 29 नोव्हेंबरला. आणि त्याच वेळी हा PSI राजेश पाटील होता, त्याला सहआरोपी पहिल्यांदा घेऊन आत टाका. तो कृष्णा आंधळे जो बोंबलत फिरतोय 2 वर्षांपासून फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो सोडाच, ह्याच्यात तर तो 45 दिवसात फरार आहे. 2023 मध्ये एक खुनाच्या हत्येचा गुन्हा म्हणजे आपण ज्याला म्हणजे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर, तेव्हापासून तो फरार. मग तो फरार होता 2023 पासून. तो 2024 मध्ये केस मध्ये आला, मग खून केला आणि मग परत फरार झाला. वा रे वा, काय पोलीस प्रशासन, काय चोर आणि मोर एकमेकांत म्हणजे उंदराला मांजराची साक्ष, मांजराची उंदराला साक्ष, याला काढावं आणि त्याला दडवावा अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे एवढं सगळं प्रकरण जे आपण बघितलं ना, म्हणजे बघा 29 तारखेची घटना, खंडणी मागितल्याची. गुन्हा दाखल कधी झाला? 29 नोव्हेंबरला खंडणी मागितली. गुन्हा दाखल कधी झाला? 11 डिसेंबरला. त्याच्या आधी काय घडलं होतं? 6 डिसेंबरला मस्साजोग येथे जाऊन सुदर्शन घुले आणि त्याच्या सगळ्या पंटरनी तिथे वॉचमनला मारहाण केली होती. वादावादी झाली, संतोष देशमुख आले, मग त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या ग्रामस्थांत आणि या सगळ्या टाळक्यांमध्ये वादावादी मारामारी झाली. आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला. म्हणजे त्याच प्रकरणात 29 नोव्हेंबरला जो फरार होता कृष्णा आंधळे, तो केजमध्येच होता ना. मग आजूबाजूच्या लोकांनी काय डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या होत्या काय? जो 2023 पासून फरार आहे तो आरोपी आम्हाला इथं दिसला म्हणून पोलिसांना सांगितलं जर असतं, किंवा पोलिसांनी तो कुठे आहे याचा तपास करण्याची किमान जरा तरी लाज दाखवली असती, तर आज तो आत असता आणि त्याला जर आत घेतला असता तर त्याच्याकडून पुढे घडणाऱ्या घटनांचा तपास लागला असता आणि संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती. आणि तो राजेश पाटील PSI चोराला साथ देणारा हा त्यांच्या बरोबर बोंबलत फिरतोय. अरे तू उलट या सगळ्यांना एकेकाला करून आत टाकायला पाहिजे होतंस. तुझ्या समोर कृष्णा आंधळे होता रे, तुला माहित नव्हतं का फरार आहे म्हणून? आणि ही सगळी गँग काय करते ते, म्हणजे तूही त्यातला सहभागी आहे म्हणून पहिल्यांदा ह्याला आत घ्या, बरंच काय काय बाहेर पडेल, हे सत्य आहे. म्हणजे कृष्णा आंधळे जो फरार होता तो दिसला आणि राजेश पाटील जो यांचा मिंदाच होता. ही सगळी गँग आहे ना, वाल्मिक कराड आणि गँग. आता सांगा या सगळ्यातला मोरक्या हा वाल्मिक कराड. खंडणी मागितली कुणी होती? सुदर्शन घुले काय म्हणतोय तसं करा, हे कुणी धमकावलं होतं? वाल्मिक कराडाची कबुली विष्णू साठेंनी दिली होती ना, माझ्या फोनवरून बोलला होता म्हणून. मग याच्यातला खंडणीच्या गुन्ह्यातला मेन आरोपी कोण? वाल्मिक कराड. कारण त्यानेच फोन करून धमकी दिली होती. आता हाच खंडणीतल्या जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीत आहे 5 फेब्रुवारी पर्यंत, त्याला न्यायालयीन कोठडी. आता तो खुनाच्या कटात म्हणून सहभागी आहे, त्याला करून घेतलाय मकोका खाली. आता तिथे देखील आहे. काय त्याचं तपासात काय बाहेर आलं? ज्यावेळी संतोष देशमुखांचं अपहरण होऊन खून झाला, म्हणजे अपहरणाच्या आधी, अपहरणाच्या दरम्यान आणि नंतर खून झाल्यावरच्या दरम्यानची ही सगळी जी काही परिस्थिती होती, त्या काळात संतोष देशमुख यांच्या या सगळ्या हत्येशी आणि प्रकरणाशी निगडीत फोन वाल्मिक कराडशी झाले होते. 3 ते 3:15 दरम्यान दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि 3:20 ते 3:30 म्हणजे या 10 मिनिटांमध्ये वाल्मिक कराडला कॉल गेले. तो CDR कुठे आहे? कॉल डॉक्युमेंट रेकॉर्ड जे आहे त्यातून सगळं पुढे येणार. आता अशा वाल्मिक कराडचा संबंध, ज्याचा खंडणीशी संबंध आहे, ज्याचा हत्येशी देखील, हत्येच्या कटात देखील संबंध आहे, त्याचे प्रश्न आम्ही धनंजय मुंडेंना विचारायचे नाहीत का? इतके दिवस गप्प असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादीचं अधिवेशन झाल्यानंतर एकदम गिअरच चेंज केला त्यांनी.
एकदम आक्रमक झाले. मीडिया ट्रायल सुरू आहे. मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे. तिथं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि मग जसं काय या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही म्हणून तुम्ही थेट मीडियावरच भडकायला लागलात. यापुढे मला अशी प्रश्न विचारायचे नाहीत, मी याचं उत्तर देणार नाही म्हणून. अहो, तुमचे आणि वाल्मिक कराडांचे किती संबंध आहेत ना, अगदी गळाभेटीपर्यंत संबंध आहेत तुमचे. बघायचे? लाव रे तो व्हिडिओ. पाहिलं? निवडणूक जिंकल्यानंतर विजयोत्सवाचा जो आनंद आहे तो आनंद व्यक्त करताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची गळाभेट झाली. नुसती गळाभेट झाली नाही, जेव्हा एखादा उमेदवार जिंकतो ना तेव्हा त्याचे सगळे समर्थक कार्यकर्ते त्याला खांद्यावर उचलून घेतात. इथं उलट चित्र बघायला मिळालं आपल्याला. इथं धनंजय मुंडेने वाल्मिक कराडला उचलून घेतलंय. का? तुमची मैत्री वेगळी, त्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. पण त्यात कुठेतरी तो भाव आहे ना, बाबा जिंकलोय तुझ्यामुळे म्हणून ना, हा भाव आहे ना त्यात. तू होताच म्हणून जिंकलो मी, हेच दाखवायचं आणि हेच स्पष्ट करायचं ना तुम्हाला. कारण की पंकजा मुंडे म्हणालेच आहेत, कुठं आहेत रे ते ज्यांच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड. हे क्लिअरच होतं ना याच्यातनं. आता असे वाल्मिक कराड, या सगळ्याचे काय वाल्मिक कराडच्या अवतीभोवती जे सगळं चाललेलं आहे ना, ते कसं कनेक्ट होतं धनंजय मुंडेंशी तेच तुम्हाला आणि या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगतोय. जे धनंजय मुंडे म्हणतात माझा काही संबंध नाही, माझा काही संबंध नाही, मुळातच आतापर्यंत वाल्मिक कराड विषयीची जी माहिती येते त्याची मूळ सुरुवात म्हणजे अगदी आपण धनंजय मुंडेंचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासात वाल्मिक कराडांची एंट्री कुठे झाली याचा बरोबर क्लिअर करू आपण. मुळात पांगरी या मूळ गावात जन्मलेला वाल्मिक कराड, ज्या गावात परवा पांगरीतल्याच महिला समर्थकांच्या अंगात आलं होतं, बघितलं आपण. कशा घुमत होत्या तेही बघितलं. कशासाठी? अण्णा म्हणजे देव माणूस, तो त्याला सोडा याच्यातनं. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. सगळ्या समर्थकांनी काय गोंधळ घातला ते पांगरी गाव. त्याच गावाची ओळख गोपीनाथगड म्हणून आहे. आता त्या पांगरी गावात जन्मलेला हा वाल्मिक कराड पुढे शिक्षणासाठी परळीत आला आणि परळीत आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या परमार कॉलनीतील भाड्याच्या घरामध्ये राहू लागला, त्यांचा घरगडी म्हणून. गोपीनाथ मुंडेंच्या एका मित्राकडून म्हणजे फुलचंद कराड त्यांनी या ठिकाणी त्याला कामाला लावलं. आता घरगडी म्हणून कामाला सुरुवात झाली. ही सुरुवात त्यानं केल्यानंतर बघा कसं एक एक करत कडी जोडल्या जात आहेत. कारण की या ठिकाणी जेव्हा तो घरगडी म्हणून कामाला लागला गोपीनाथ मुंडेंच्या, तेव्हा त्यांच्या अत्यंत निकटचा जवळचा बनू लागला. अर्थातच कुटुंब एक होतं. गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे, त्यांच्याशी देखील जवळीक वाढली. त्यांचेच सुपुत्र धनंजय मुंडे, त्यांच्याशी जवळीक वाढली. तुम्ही एक फोटो बघत असाल स्क्रीनवर, अत्यंत दोघांचा तरुणपणातला फोटो आहे. धनंजय मुंडेंनी वाल्मिक अण्णा कराडच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो. नंतर पुढे काय झालं? 88-89 ला याच वाल्मिक कराडनं
भगवान बाबा गणेश मंडळ या परळीच्या चौकात स्थापन केलं आणि मग त्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेणे, सामुदायिक विवाह सोहळे करणे वगैरे विविध कार्यक्रम त्यांनी सुरू केले. हे करता 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 93-95 सालीची एक घटना आहे. जवाहर शिक्षण संस्था या संदर्भातले आणि त्या संस्थेचं संचालक मंडळ, त्याची होती निवडणूक. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टीपी मुंडे असं पॅनेल. टीपी मुंडे यांच्या पॅनेलचे 23 उमेदवार निवडून आले, गोपीनाथ मुंडेंचे 7 उमेदवार निवडून आले. मग वार्षिक सर्वसाधारण सभा लागली. मग बाचाबाची, वादावादी, मारामारी. त्या ठिकाणी नागरगोजे नावाचे एक पोलीस अधिकारी होते. हे सगळं पांगवण्यासाठी त्यांच्याकडून एक गोळी सुटली आणि ती वाल्मिक कराडच्या मांडीत घुसली. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांचा वाल्मिक कराडवरचा विश्वास वाढला. हळूहळू हळूहळू गोपीनाथ मुंडे, पंडित अण्णा मुंडे, धनंजय मुंडे यांचा विश्वास जिंकला. पण ज्यावेळी पंडित अण्णा मुंडे यांनी भाजप पासून फारकत घेत, गोपीनाथ मुंडेंपासून फारकत घेत, धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे हे राष्ट्रवादीकडे ओढले गेले, तेव्हा याच वाल्मिक कराडनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि धनंजय मुंडेंची साथ घेतली. जेव्हा पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळी जणू काही त्यांचा पीए म्हणूनच वाल्मिक कराड वागत होता. आता अशा वाल्मिक कराडला 2001 साली गोपीनाथ मुंडेंचा विरोध असताना देखील पंडितराव मुंडेंनी त्यांना परळीचा नगरसेवक बनवलं, तिकीट दिलं, निवडून आले. नंतर मात्र या माणसानं म्हणजे मागं वळून बघितलंच नाही. म्हणजे जो व्हीसीआर भाड्यानं आणून गावातल्या जत्रांमध्ये तिकीट घेऊन पिक्चर दाखवायचा, सिनेमा दाखवायचा, तो माणूस आज त्या परळीचा एका प्रभागाचा नगरसेवक बनला. नंतर उपनगराध्यक्ष बनला, नंतर नगराध्यक्ष देखील बनला, त्याचा प्रभार देखील त्याला मिळाला. सोमनाथ हलगे नावाचे एक नगराध्यक्ष होते, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि त्या नगराध्यक्षाचा प्रभार वाल्मिक कराडकडे आला. बघा कसा प्रवास आहे सगळा. आता हे सगळं करता 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 धनंजय मुंडेंची जवळीक वाढली. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे देखील राष्ट्रवादीत वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा समर्थक बनला. आता यांच्या कंपन्या, जगमित्र शुगर मिल, व्यंकटेश्वरा, करता करता या कंपन्यांचा संचालक देखील म्हणून वाल्मिक कराडची वर्णी लागली. ज्या कंपन्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत आणि ते देखील संचालक होते. म्हणजे कुठून कुठपर्यंत पोहोचला ह्याचा सगळा प्रवास. आणि हे सगळं करत असताना मग एक इव्हेंट मॅनेजर म्हणून देखील त्याचा मोठा गलबला झाला. जेव्हा धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तेव्हापासून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे समीकरणच बनलं. अटल बिहारी वाजपेयींची संदेश यात्रा, त्याची सगळी धुरा ही धनंजय मुंडेंकडे होती. त्याचं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट वाल्मिक कराडनं केलं होतं. राष्ट्रवादी परिवर्तन यात्रा होती, सगळं नियोजन वाल्मिक कराड यांनी केलं होतं. मग नंतर तर कितीतरी नेते मंडळी परळीला ज्या ज्या वेळी गेली, प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन वाल्मिक कराड. अशा वाल्मिक कराडच्या नावावर आज कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पिंपरी चिंचवड, काळेवाडी, हडपसर, खराडी, FC रोड, हे फक्त मी पुण्यातलंच सांगतोय. याच्या पलीकडे गेला तर सोलापूर, बार्शी, परळी, बीड, आणखी कुठं काय असेल सांगता येत नाही. आता एक एक बाहेर पडायला लागले. म्हणजे या ठिकाणी एवढी सगळी प्रॉपर्टी या वाल्मिक कराडच्या नावावर कुठून आली? हे सगळं करत असताना औष्णिक विद्युत प्रकल्प जो परळीत होता किंवा आहे, त्या काळात सुरुवातीला कोळशाची वाहतूक करावी लागायची. कारण की रेल्वे स्टेशन पर्यंत कोळसा यायचा आणि अर्थातच वीज निर्मितीसाठी कोळसा लागायचा. त्यामुळे कोळसा वाहतुकीची पहिली कंत्राट याला मिळू लागली.
मग नंतर त्यात सुद्धा जास्त कोळसा वाहतुकीचा अट्टहास करून दाखवायचा अधिकाऱ्यांनी यापेक्षा जास्त कोळसा आणला, म्हणजे जेवढा आणला त्याच्यापेक्षा जास्त आणला म्हणजे पैसे जास्त मिळतील. तिथं देखील अधिकाऱ्यांना दमदाटीची भाषा सुरू झाली आणि तिथून ही दहशत कोळशापासून राखेपर्यंत जाऊन पोहोचली. आज जी काही त्या औष्णिक विद्युत केंद्रातून जी काही राख बाहेर पडते म्हणजे फ्लाय ॲश आणि पॉन्ड ॲश, ज्याला आपण बॉटम ॲश म्हणतो, ती फ्लाय ॲश आहे, त्याची देखील कंत्राट, सगळं काही ट्रान्सपोर्टेशन, कुठल्या सिमेंट एजन्सीला ते पाठवायचंय, जेवढं काही सगळं आहे ते केवळ आणि केवळ यांच्या कंपन्यांकडे आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तुमचं, नंतर सिमेंट एजन्सी तुमची, सगळं काही महाजनकोकडे डिपॉझिट तुमचं, फ्लाय ॲश उचलायचंय, इंडिया सिमेंटला द्यायचंय, कॉन्ट्रॅक्ट तुमचं, सगळं काही तुमच्या हातात. म्हणजे फ्लाय ॲश उचलण्याचं बिडिंग झालेलं आहे, टेंडरिंग ज्यांनी जिंकलंय, टेंडर ज्यांनी जिंकलंय त्यांना एक कण सुद्धा या राखेचा मिळत नाही, असं थेट अंजली दमानिया यांनी रिपोर्ट सकट सांगितलं, रिपोर्ट मांडून दाखवून सांगितलं. आता काय बोलणार? मग राहिली कुठली ॲश? बॉटम ॲश, जे का रिझर्व्हायर मध्ये असते आणि नंतर ती बाहेर फेकली जाते, त्याच्यावर पण यांचाच कब्जा. 300 टिप्पर हायवा ही राख उचलून नेतात. उचलताना 4 गार्ड फक्त तिथे बाहेर, मग काय त्यांच्यावर दमदाटी दहशत. आणि आम्हाला दमदाटी दहशत करतात म्हणून यांनी अविनाश बारगळांना फोन केला, एसपींना, की त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सगळं मॅनेज, सगळी माणसं तिथे यांची. हे कसं काय बुवा? हे कसं काय घडू शकतं? म्हणजे हे एवढं सगळं काही घडतंय, या सगळ्या गोष्टींशी संबंध वाल्मिक कराडचा आहे. मग वाल्मिक कराडचा संबंध कोणाशी आहे बाबा? हे काय सगळं त्या वाल्मिक कराडचं एकट्याच आहे का? महाजनकोशी डिपॉझिट एकट्याच आहे का? हे सगळे जे काही फ्लाय ॲश किंवा त्याच जोडीला आणखी बॉटम ॲश जी उचलली जाते त्याचे कॉन्ट्रॅक्ट काय फक्त वाल्मिक कराडचे आहेत का? हा विषय वेगळाच आहे. या विषयातल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. जेवढं खोदू तेवढं खणून निघतंय. आता याच वाल्मिक कराडनं आणखी एक विषय जो केलाय तो देखील मुंडेंशी संबंधित आहे. 141 ऊस तोडणी यंत्र मालकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले. कशासाठी? कृषी मंत्री माझे अत्यंत जवळचे आहेत, 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो, 8 लाख रुपये जमा करा. मग ते कोणते सानप, ते पालवे बिलवे घातले मध्ये, शेतकऱ्यांनी देखील 8 लाख रुपये दिले, ते पण कॅश, हार्ड कॅश. पोत्यात भरून, गोण्यात भरून पैसे आणले, त्यांनी मोजले, रात्रभर बसून गेले. याच्याशी संबंध कुणाचा आहे? मग तुमच्या नावावर पैसे घेतो असं जर म्हटलं, मग तुम्ही काय ना त्याला धाक दिलात? हे प्रकरण काय आत्ताच आहे का? तुम्ही कृषी मंत्री असतानाच आहे ना? बर, तुमच्या नावावरचे 2 प्रकार वेगळेच आहेत, त्याचे पण प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचा नाही का? स्प्रे पंप जे खरेदी करताना 3425 ला तुम्ही घेतलात, मुळात बाजार किंमत आहे 2650, 775 रुपये एका स्प्रे पंपा मागे मोजले. हे कृषी साहित्य खरेदी धोरण कोणी बदललं? आम्ही तुम्हाला प्रश्न नाही विचारायचे? पीक विमा, 1 रुपयात पीक विमा काढून देतो 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 म्हणून किती अर्ज दाखल झाले होते माहिती काय? बघा, 16,19,08,850 अर्ज मंजूर झाले. त्यात बोगस अर्ज किती आहेत? 4,05,553. आणि एकट्या बीड जिल्ह्यातले किती आहेत माहिती आहे? मुंडे साहेब, तुमच्याच बीड जिल्ह्यात, ज्या बीड जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री होता आणि कृषी मंत्री अख्ख्या महाराष्ट्राचे राहिलात, किती? 1,09,264. सगळ्यात जास्त बोगस अर्ज तुमच्याच जिल्ह्यातनं भरले गेले. आता काय बोलणार? कुणाला प्रश्न विचारायचे हे? मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मीडियाने कुणाला मागायची? संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना वेगळी ट्रीटमेंट दिली जातीये याबद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्हाला राग काय येतोय? तुम्हाला का त्रास होतोय? तुम्ही उत्तर द्या ना त्याच्यावर, की तसं काही असेल तर ते सांगितलं जाईल.
तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना की त्यांना वेगळी ट्रीटमेंट देता कामा नये असं बोला ना तुम्ही. अडचण काय आहे? तुमचा आणि वाल्मिक करारची काही संबंध नाही ना, मग त्रास का होतोय तुम्हाला? अहो, ज्या मीडियाने तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टींबद्दल अक्षरशः उचलून धरलं, आज तुमच्याविषयी किंवा तुमच्या जवळच्या लोकांविषयी जर मीडिया काही बातमी मिळवत असेल आणि ती लोकांपर्यंत सादर करत असेल तर तिथे मीडियाने मुख घेऊन गप्प बसायचं? तिथे तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीत? मुळातच ही प्रश्न जनतेचे जे आम्ही फक्त तुमच्या समोर माध्यम म्हणून मांडतो, म्हणून तो नाव माध्यम आहे, मीडिया आहे ना, आणि तुम्ही त्यांचेच तोंड गप्प करायचा प्रयत्न करताय. हे कुठलं राजकारण आणि ही कुठली लोकशाही? काय म्हणालात तुम्ही मगाशी? ती बाईट आहे. तुम्ही मीडियाशी संवाद साधला तेव्हा काय म्हणालात ऐकायचंय? ऐकूया. संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही. ऍड काय प्रश्न विचारला होता पत्रकारांनी? की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, याबद्दल तुमचं मत काय? तुमच्याच जिल्ह्यातलं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे ना, तुमच्याच जिल्ह्यातले मारेकरी आहेत ना, तुमच्याच जिल्ह्यातल्या संतोष देशमुख यांचा जीव गेलाय ना. मग प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला एवढं भडकायला काय झालं होतं? काय प्रश्न विचारलात हे तर तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही उत्तर काय दिलं सांगू? आत्ताच ऐकलाय सगळ्या प्रेक्षकांनी. न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही, ऍडला रेट चांगला मिळत नाही. न्यूज व्हॅल्यू तुमच्या मते या न्यूजला व्हॅल्यू नाहीये? संतोष देशमुख हत्या प्रकरण जे दुर्दैवी हत्याकांड घडलं तुमच्या जिल्ह्यामध्ये, त्या प्रकरणाला व्हॅल्यू नाहीये? त्या प्रकरण उचलून धरणं ही मीडियाची चूक आहे? काय पुढे बोललात तुम्ही? तुम्हाला पण बातमी पाहिजे. अहो, एवढं मोठं प्रकरण जे घडलंय ते काय दाबून ठेवायचं म्हणताय का? मग का त्याच्यावर मीडियाने काही उचलायचंच नाही, उच्चारायचंच नाही, बोलायचंच नाही? म्हणजे जनतेने आक्रोश मोर्चा काढला तरी तुम्हाला त्रास, मीडियाने आवाज उठवला तरी तुम्हाला त्रास. हे सगळं जे काही चालू आहे, लोकशाहीचा गळा घोटताना योग्य वाटतंय? ज्या लोकशाहीच्या जीवावर तुम्ही मतं मिळवून निवडून येता, अख्ख्या महाराष्ट्रात 1,40,000 इतक्या मतांनी दुसऱ्या क्रमांकाने निवडून आलात ना तुम्ही, ज्यांच्या जीवावर निवडून आलात त्याच जनतेतल्या एकाचा जीव गेलाय आणि तुम्ही म्हणताय की न्यूज व्हॅल्यू पाहिजे म्हणून? हे प्रश्न काय विचारताय तुम्ही आम्हाला? या प्रश्नांची आम्ही उत्तर देणार नाही म्हणून? मुंडे साहेब, कुणाला गप करणार? उत्तर तर द्यावीच लागणार, कारण की हे सगळं काही तुमच्या अवतीभोवती घडतंय ना, त्यामुळे प्रश्न येत आहेत. आता काय वाल्मिक करारला जाऊन विचारू का आम्ही कोठडीत उत्तर? का त्या सुदर्शन घुलेला, त्या चाट्याला, का तो बोंबलत फिरतोय कृष्णा आंधळे, त्याच्या मागे जाऊ आता आम्ही? CID SIT सगळी पोलीस यंत्रणा शोधून शोधून दमली. कृष्णा रे नको तू छळू आता, शरण ये दर्शन दे आता, अशी म्हणायची वेळ आली. तो आंधळे पण आम्ही डोळस आहे ना, तरी सुद्धा आम्हाला तो सापडत नाही, आमचं दुर्दैव आहे. तिकडे धनंजय मुंडे बघा, धनंजय देशमुख बघा, तिकडे संतोष देशमुखांच्या साडून प्रश्न केलाय आणि तो कृष्णा आंधळे सापडणार आहे का नाही बाबा?
विचारायचेच नाही का आम्ही तुम्हाला प्रश्न हे? अहो, एक जबाबदार मंत्री आहात तुम्ही, पालकमंत्रीपद भूषवलेले मंत्री आहात तुम्ही, कृषी मंत्रीपद भूषवलेले मंत्री आहात तुम्ही, विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले विरोधी पक्षनेत्या एकेकाळी होतात तुम्ही. तुमची जबाबदारी काय? विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काय होती तुम्हाला? तुम्ही पार पाडलीत ना. सगळ्या जनतेचे प्रश्न घेऊन तुम्ही सत्तेच्या विरोधात भांडलात ना. तुमच्याच भाषणातले आहेत ना प्रश्न. सत्ताधाऱ्यांना वाकायला लावलं म्हणून वेगवेगळ्या यात्रा काढून तुम्हीच म्हणालात की तेव्हा जनतेच्या बाजूनी तुम्हीच होतात ना. मग आता जनतेच्या बाजूनी पाहिजे तुम्ही का सत्तेच्या बाजूनी पाहिजे? अन्याय कुणावर झालाय? त्याच बीड जिल्ह्यातल्या एकावर. पण त्याचा सगळा त्रास कुणाला सोसावा लागतोय? अख्ख्या कुटुंबाला. आज त्या कुटुंबावर काय बेतलंय याच्याबद्दल फक्त 2 वाक्य तुम्ही नेहमीची बुळबुळीत बोलता. फास्ट ट्रॅक चालवा आणि सगळ्या आरोपींना फाशी द्या. मी मुळापर्यंत जायचंच नाही का कुणी? वाल्मिक कराडला जसं काही शोधून काढल्यासारखा सगळा आव आणला जातोय. अहो, 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि सापडला 31 तारखेला. 18 दिवस बाहेर होता. स्वतःहून शरण आला ना. काय करत होते मग 18 दिवस सगळे पोलीस? बात निकली है ते दूर तक जाएगी असं म्हणतात ते खरंच आहे. आणि असा कुणाचा आवाज दाबून, मीडियाचा दाबून आवाज, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबून, जनतेचा आवाज दाबून काही हाती लागणार नाही. जनता रस्त्यावर असते, माध्यम तुमच्या माग पुढे असतात, पण ती तुमची बांधिलकी आहे की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची. उगाच नाही तुमच्या मागे पुढे फिरत ती. जनतेची प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचून तुमची उत्तरं त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असतात. म्हणून आम्हाला तुमच्या मागे पुढं काच तुम्ही वर कधी करणार, मग काच कधी खाली करणार, मग आम्ही बूम धाणार, तुमच्यापर्यंत येणार, मग तुम्ही असल आलं मनात वाटलं तर उत्तर देणार, नाही तर काच वर करून निघून जाणार. तुमची गाडी पुढे पळते, आम्ही मागणं पळतोय, मागं कॅमेरामन आमचा बिचारा वायर घेऊन, लोमती वायर घेऊन फिरतोय, अक्षरशः हपापतो, धाच लागते बोलताना. तुम्ही गाडी चालवताय, आम्ही वार्तांकन करतोय, बिचारा कॅमेरामन हातात कॅमेरा धरून चालतोय. थांबवा ना गाडी, द्या ना उत्तर. एवढी घाई काय आहे? एवढी घाई कसली? जनतेचे सेवक ना तुम्ही, जनतेतून निवडून आलेले ना तुम्ही सगळे. जनता उत्तर देते ना. जनतेला उत्तर अपेक्षित आहेत तुमच्याकडनं, तुम्ही उत्तर द्यायची आहेत. पण तुमची उत्तरं जनतेपर्यंत पोहोचवताना किती त्रास होतो. पत्रकारांनी याचा विचार कधी केलाय का तुम्ही? पत्रकारांना किती त्रास होतो याचा विचार कधी केलाय? तुम्ही सहज बोलून गेलात. तुम्हाला तर न्यूज व्हॅल्यू पाहिजे, न्यूज व्हॅल्यू करायची आहे. आणखी काय? तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे. त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही, ऍडला रेट चांगला मिळत नाही. सगळ्याच गोष्टी काय TRPत मोजायच्या का? सगळ्याच गोष्टी काय जाहिरातीसाठी असतात का? सगळ्याच गोष्टी जाहिरातीसाठी असतात? सगळ्याच TRP साठी गोष्टी असतात? म्हणजे जे काही प्रकरण घडलेलं आहे ते प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मागं आम्हाला TRP वाढवायचा आहे म्हणून आम्ही हे सगळं करतोय का? मग ठीक आहे, मुख घेऊन शांत बसतो, सगळी माध्यमं बंद. चला, हा पुढे काय? नाही पुढे काय? मग तुम्हाला राहणंच मोकळं की मग काही करा. कोणी प्रश्न विचारायला नाही, कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. हे बघेल तर बघेल जनता. अहो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे.
त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न कशाला करताय? ना तुमच्या राजीनाम्याचा प्रश्न तुम्हाला विचारला होता, ना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुठल्या आयुष्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. तुम्हाला प्रश्न साधा होता. जे संतोष देशमुखांचे मारेकरी आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. साधा प्रश्न होता. काही त्या प्रश्नात वेगळं म्हणजे तुम्ही सहज उत्तर त्याला देऊ शकला असतात असा प्रश्न होता तो. पण तुम्ही त्या प्रश्नाला तर बगल दिलीत आणि मीडियावर आग पाकड केलीत. हे योग्य नव्हे मुंडे साहेब. तुमच्याकडनं तरी निदान ही अपेक्षा नव्हती. कारण की आतापर्यंत तुम्ही मीडियाला कायम चांगल्या पद्धतीने ट्रीट करत आलात, पण आता तुम्हीच मीडियाला वेगळी ट्रीटमेंट द्यायला लागलाय. माझा तर प्रतिसवाल आहे. त्या पत्रकार बांधवाने जो प्रश्न केला होता ना की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, मी म्हणतोय मुंडे साहेब तुमच्याकडून सुद्धा पत्रकारांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायला लागली का आता? चुकीच्या गोष्टीला चूक आणि चांगल्या गोष्टीला चांगलं, बरोबर गोष्टीला बरोबर, वाईट गोष्टीला वाईट असं म्हणण्याचा अधिकार मीडियाला नाही का? इथपर्यंत तुमचं ठीक होतं. मला प्रश्न विचारू नका, उत्तर देणार नाही, ठीक होतं, नो कमेंट, संपलं. न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, टीआरपी वाढवायचा आहे, जाहिराती मिळायला पाहिजेत, ऍडव्हर्टाईज रेट चांगला मिळाला पाहिजे, हे कशाला बोलायला पाहिजे? तुमच्या बिझनेस विषयी काही गोष्टी सर्वसमावेशक आणि सार्वजनिक आहेत, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. तुमच्या वैयक्तिक बिझनेस विषयी कधी नाक खुपसलं का कुणी? कशासाठी हे सगळं? तरुण तडफदार नेतृत्व, बीड जिल्ह्याचं उभरतं नेतृत्व, बीड जिल्ह्याचा उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट वक्तृत्व शैली अशी ओळख घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजलात ना एकेकाळी. तुमचं वक्तृत्व केवळ भाषण आणि सभांपुरतच मर्यादित असतं का? मग सर्वसामान्य माणसाला न्याय देतानाच्या विविध गोष्टी तुमच्या फेसबुक आणि सगळ्या इंस्टाग्रामवर फिरत असतात. पत्रकार सुद्धा सर्वसामान्यच माणूस आहे. तो देखील न्यायासाठीच भांडतोय, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय. याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करायला पाहिजे, तर तुम्ही त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करता. हे योग्य आहे का? तुम्हाला तरी हे योग्य वाटतं का? मुंडे साहेब, तुम्ही जेव्हा चांगलं, छान, मस्त अशी कामं करत होतात ना, तेव्हा याच वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांमधून झळकत होतात. तुमची भाषणं लोकांपर्यंत पोहोचत होती. आज त्या मीडियाचा इतका तिटकारा आलाय तुम्हाला, आज त्या मीडियाचा कंटाळा आलाय तुम्हाला, आज त्या मीडियाची टाळाटाळ करताय तुम्ही का? तर तुम्हाला एक प्रश्न केला आणि तो झोंबला. हा प्रश्न तुमच्याशी वैयक्तिक तर रिलेटेडच नव्हता, तुम्हीच करून घेतलाय तो सगळा प्रकार. कारण तुम्हाला माहिती आहे या सगळ्या प्रकरणात तुमच्या अतिशय जवळचा घनिष्ठ असा तुमचाच मित्र या प्रकरणात आहे. मीडिया तुम्हाला प्रश्न करणारच आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागणारच. मंत्री या जबाबदार जे काही नातं आहे तुमचं जनतेशी, त्या नात्याच्या माध्यमातून तुम्हाला हे उत्तर द्यावंच लागेल. त्याला टाळून चालणार नाही. कुठे तुम्ही म्हणजे काय राजकारणाचं एक काळचं गणित होतं. बीड जिल्ह्याला गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचा वारसा, तेच घराणं ना तुमचं. गोपीनाथ मुंडेंनी कधी पत्रकारांना असं फटकारलं नाही. त्यांची मिश्किल शैली, बोलणं, वक्तृत्व कायम पत्रकारांच्या घराण्यात राहायचे गोपीनाथ मुंडे. एवढी पदं भूषवली आज, पण पत्रकारांबद्दल कधी बोलले नाहीत. पत्रकारांनी त्यांच्या विरोधात कितीतरी वेळा लिहिलंय, पण त्यांनी कायम त्या गोष्टीला काय चुकलं असेल ते बघून मग उत्तर दिलेली आहेत. तुमच्यासारखी अशी आगपाकड केली नाही त्यांनी. या आगपाकड करू नका. आणि ते जे काय
अविनाश पाठक जिल्हाधिकारी आहेत ना, त्यांच्याविषयी सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी जो आरोप केलाय वाल्मिक कराडचे फ्रंटमॅन म्हणून, त्यांची चौकशी करा. मंत्री आहात तुम्ही, अजितदादा त्याच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवा. महसूल खात्यात झालेले सगळे घोटाळे वाल्मिक कराडनं केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असा थेट भैया पाटलांनी आरोप केलाय. त्या आरोपाची शहानिशा व्हायला पाहिजे. बीड जिल्ह्यात जे काही घडतंय, जी सगळी घाण आहे ना, ती सगळी एकदा उपसून काढा. आता मी तर म्हणतो अजितदादांना साथ द्या. मुंडे साहेब, अजितदादांना साथ द्या. दुर्लक्ष करू नका. या बीड जिल्ह्यातला सगळा कारभार आतापर्यंत ज्या मुंडे घराण्यापर्यंत मुंडे घराण्याशी घुटमळत आला, त्या घराण्याचे वारसदार आहात तुम्ही. त्यामुळे ती जाणीव ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जे एक्सप्रेस करायचे आहेत ना, तुमच्या फिलिंग्स, इमोशन्स, त्या पद्धतीने एक्सप्रेस करत चला. काही झालं की आपल्या मीडियाच्या नावावर खपून मोकळं व्हायचं. मीडिया ट्रायल सुरू आहे. कोणी आजकाल तर कोणीही बोलतो. कुठलाही नेता जरा काय त्याच्याविषयी जरा एखादी बातमी कुठं छापून आली, मीडियानी घेतली एखादी मुलाखत, काय की डायरेक्ट ही माझी मीडिया ट्रायल आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. तोडून मोडून जोडून ते वक्तव्य दाखवलं गेलं. काय तोडून मोडून दाखवलं वक्तव्य? तुम्ही बोलता, आधी बोलताना चुकता तुम्ही, जीभ घसरते तुमची, आणि आम्ही जसं तसं दाखवलं की परत तुम्ही म्हणायचं आम्ही नाही, आमच्या तोंडात घातलं. आणि नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्या माध्यमातून आमचं हे सगळं असं इकड तिकडचं वाक्य केलं. येडे समजता का तुम्ही आम्हाला? अहो, तुम्ही भर सभेत काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळतं का? सगळ्या मीडियाला, म्हणजे मी सगळ्या राजकारण्यांबद्दल बोलतोय, केवळ एखाद्या व्यक्तीला नव्हे. आणि गेल्या 2-4 वर्षात म्हणजे 2019 पासून विशेषतः या महाराष्ट्रात इतक्या जिभा घसरतायत ना, काय अर्थच नाही हो त्या गोष्टीला. यांची वय 60-65, त्याही पुढे किंवा त्याच्या अलीकडची, पण यांच्या भाषा काय, कोण कुणाबद्दल काय बोलेल काय सांगता येत नाही. एखादं वाक्य असं बोलून जातात ना, 1000 वाक्य जरी त्यांनी आधी चांगली बोलली असतील तर सगळ्या 1000 वाक्यांवर पाणी टाकून मोकळं होतं ते. अरे टीका म्हणजे कुठपर्यंत? इतकी टोकाची टीका, अगदी खालच्या पातळीवरची टीका, काय वाटेल ते बोलतात. मग तुमच्या राजकारण्यांच्याच गप्पा फक्त आम्ही ऐकत बसायच्या. हे तुमचे सगळे अश्लील शब्द, सारखं लॉन टेनिस चालू असतं, सारखं लॉन टेनिस. हल्ली प्रेक्षकांनी दुसरं काय करायचंच नाही. टीव्ही समोर बसलेला असेल तर 2 विंडो असतात, एक विंडो ह्याची, एक विंडो त्याची. एका विंडोत हा पट्ट्या बोलतोय काहीतरी, इकडे बघायचं की दुसरी विंडो सोडून इकडे बघायचं, सारखं लॉन टेनिस. कधी चेंडू ह्याच्या कोर्टात, कधी चेंडू त्याच्या कोर्टात. हा त्याला शिवी देतोय, नंतर तो त्याला शिवी देतोय. अरे मुळातच तुम्ही अशी काही वाक्य बोलणार आहे हे आम्हाला काय आधी स्वप्न पडलंय का? काय बोलतात राजकारणी, परत तुम्हीच बोलता आम्हाला. मीडियाने ही वाक्य दाखवू नयेत. अरे जेव्हा एखादा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, जेव्हा एखादं तुमची सभा लाईव्ह चालू आहे, जेव्हा तुमचं एखादं भाषण लाईव्ह चालू असतं, त्यावेळी आम्हाला स्वप्न पडलंय का की तुम्ही आता 15 वाक्य झाल्यानंतर असं काहीतरी खालती घसरणार आहात म्हणून? कसं कट करायचं त्यावेळी ते स्वप्न पडलंय का? मीडिया म्हणजे हल्ली कोणी उठसूट बोलतोय हो, काय त्याला अर्थच नाही. वेडीत का सगळे पत्रकार? केवढी मोठी परंपरा आहे पत्रकार महाराष्ट्राला पत्रकारितेची. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार, 1832चं पहिलं वृत्तपत्र, आणि मग तिथून सुरुवात. म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला 6 जानेवारीला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढ्यासाठीच हवे का आम्ही तुम्हाला? तेव्हा फक्त छान छान शुभेच्छा देता आम्हाला सगळ्याला तुम्ही, आणि नंतर पत्रकारांनी तुमच्या विरोधात काय एखादी बातमी लावली, आम्हाला काय हौस नसते. जे उद्योग केलेले असतात ते समोर आणणे आमचं काम आहे. चांगलं केलं तर चांगलंच छापतो की आम्ही, चांगलं केलं तर चांगलंच दाखवतो आम्ही. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचीच
पत्रकारिता महाराष्ट्रात पहिल्यापासून होती, आहे आणि यापुढे राहील. भले आम्ही राहणार नाही, भले आम्ही जाऊ, भले आम्ही संपू, पण आमच्या पुढ्या पिढ्या पत्रकारितेतल्या महाराष्ट्राच्या पत्रकारितेची परंपरा जोपासल्याशिवाय राहणार नाही. लोकमान्य टिळकांपासून परंपरा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही महाराष्ट्राला आपली पत्रकारिता आहे. हे दिग्गज पत्रकार होऊन गेले. प्र के अत्रे, गोविंद तळवलकर, एवढे सगळे दिग्गज पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी कायम जे सत्य आहे तेच मांडलं. सतत सत्य आणि सातत्य मांडणं हेच पत्रकारितेचं कर्तव्य आहे आणि तेच करत आलेले आहेत सगळे, तेच करत राहत आहेत. त्यामुळे उगाच पत्रकारांच्या माथ्याने दोष देऊन काय बोलू नका. आठवा शिवाजीराव निलंगेकरांचं ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा, त्याच्या आधीच गोविंद तलवलकरांनी एक संपादकीय अग्रलेख लिहिला होता, जावे तर लागेलच. काय झालं पुढे? तोच अग्रलेख विधानसभेत वाचून दाखवण्यात आला, गाजला अक्षरशः. शिवाजीराव निलंगेकरांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ही लेखणीतली ताकद आहे. महाराष्ट्राच्या लेखणीचा अपमान करू नका आणि लेखणीला कमी समजू नका. न्यूज व्हॅल्यू करायची आहे. तुम्हाला पण बातमी पाहिजे, TRP वाढला पाहिजे, त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही, ऍडला चांगला रेट मिळत नाही. ही वाक्य मुंडे साहेब तुम्हाला शोभत नाहीत. तुम्ही केवळ एका मीडियाच्या एका माध्यमाला नाही बोललात, तुम्ही संपूर्ण भारतातल्या मीडियाबद्दल बोललात. तुम्ही काय झालं की TRPच्या नावाखाली आम्हाला कुठेतरी डिमॉरलाइज करायचा प्रयत्न करू नका. सगळेच TRP साठी भांडत नाहीत, सगळेच ऍड साठी भांडत नाहीत. ते राजकारणात चालतं तुमच्या. जॉर्ज ऑरवेलचं वाक्य आहे ना, सगळे समान पण त्यातले काही सगळेच समान. तसं पत्रकारितेत नाही. हा माझा आणि तो तुमचा आणि तो आमचा या असली भानगड नाही. निष्पक्ष पत्रकारिता करण्याची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्रातल्या आधीच्या दिग्गज पत्रकारांनी आमच्यावर रुजवलेले आहेत आणि त्याच पत्रकारितेच्या माध्यमातून ही पत्रकारिता सुरू आहे. भले आमची माध्यमं बदलली असतील, वृत्तपत्र, सॅटेलाइट चॅनल्स, डिजिटल, सोशल मीडिया, भले आमची माध्यमं बदलली असतील व्यक्त होण्याची, पण आमची पत्रकारितेची मूस तीच आहे. ती कधीच बदलत नाही. या बाबतीत तुम्ही दबाव नका आणू कुणावर. हे प्रश्न विचारू नका आणि त्याची उत्तर देऊ नका. नाही ना द्यायचे, नो कमेंट्स बोलून मोकळे व्हा, पण पत्रकारितेचा अपमान करू नका. किती दिवस हेच सगळं चालणार आहे? अहो, तुम्ही तुमची तोंड बंद करत नाही ना. काही बोलता, बरळता, माध्यमांसमोर सगळता आणि नंतर परत आम्हालाच नावं ठेवता, तेच 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 दाखवताय म्हणून. अहो, तुम्ही तेच तेच बोलताय, त्याचं काय कधी सोडलं का? तसं सगळ्या राजकारण्यांना म्हणतोय मी. सगळ्या म्हणजे इन द सेन्स सगळेच नव्हे, ज्यांच्या जिभा वेळोवेळी घसरतात ते सगळे. आणि त्या सगळ्यांना कल्पना आहे कुणाची जीभ घसरते ती. महिला राजकारण्यांविषयी बोलताना तुम्ही कसं बोललात? 8वा वाक्य. सगळेच जेवढे काय बोलतात ते. जनतेबद्दल काय बोलता तुम्ही? जाऊ दे, विषय मी भरकटवत नाही. मला मुद्दा हाच मानायचा आहे. धनंजय मुंडे साहेब उत्तर द्यावीच लागतील. उत्तर नसतील तर नो कमेंट्स म्हणा, पण पत्रकारितेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. सगळ्याच पत्रकारांना एकाच माळेच्या ह्याच्यात गुंफत असाल तुम्ही तर ते योग्य नव्हे. आणि तुम्हाला विचारलेला प्रश्न चुकीचा नव्हताच. त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं याचं कसब तुमच्याकडे आहे. इतके तुम्ही धुरंधर नेते आहात, पण तुम्ही थेट पत्रकारितेवर घाव घालण्याचा आणि वार करण्याचा प्रयत्न केलात. हे योग्य नव्हे. कारण की हीच मीडिया तुमच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींना सुद्धा प्रसिद्धी देत आलेली आहे, हे तुम्ही विसरू नका. प्रश्न इतकाच उरतो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतो. कुणी उदात तोंड सोडून वागलं ना तर पत्रकारितेवर प्रत्येक जण आघात करत राहिला, प्रहार करत राहिला तर हे योग्य नाही.
म्हणून यापुढं सगळ्यांनीच ह्या गोष्टीचं भान ठेवावं. उत्तर देता येत नाहीत तर नो कमेंट्स म्हणा, पण पत्रकारितेवर सरकू नका, पत्रकारितेवर घसरू नका. कारण की दिवस रात्र अहोरात्र कष्ट करून काम करून जनतेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद राखतो तो पत्रकार असतो. दिवसभरात काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा काही घडलं तर स्पॉटवर जाऊन रिपोर्टिंग करून पोटात काहीही नसताना न खाता पिता ती बातमी कव्हर करून जनतेपर्यंत पोहोचवणारा पत्रकार असतो. दिवसभरात घडलेली घटनेचं वार्तांकन करण्यासाठी त्याचं संशोधन करून सत्य व्यवस्थित शोधून लोकांपर्यंत पोहोचवण्याची शोध पत्रकारिता करणारा पत्रकार असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा पत्रकार देखील माणूस असतो. त्या माणसाला देखील जगायचं असतं, त्या माणसाला देखील एक कुटुंब असतं, त्या माणसाला देखील या जगात वावरायचं असतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि एकच गोष्ट लक्षात घ्या, पत्रकारांचं काम जनतेचे प्रश्न तुम्हाला विचारणं आहे. कारण की तुम्ही जबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्ह द आन्सर द क्वेश्चन्स ऑफ द पीपल. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. त्याच्या पलीकडे पर्याय नाही. कारण तुम्ही जनतेतून निवडून दिलेले जनतेचे सेवक आहात, लोकसेवक आहात, लोकशाहीचे सेवक आहात. त्यामुळे मीडिया आणि राजकारणी याच्यातला दुवा जनता आहे. तिला चेपू नका, तिचे प्रश्न चेपू नका. त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत आम्ही जेव्हा विचारायला येतो तेव्हा त्यांची उत्तरं निदान द्यायचा प्रयत्न करा. आणि देता येत नसेल तर एखाद्या व्यवसायाला, एखाद्या क्षेत्राला हिणवू नका. इतकंच काय ते मला म्हणायचंय. बस पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.